वेट लॉसमध्ये हाय प्रोटीन डाएट खाल्ल्यामुळे आपले ब्लड शुगर लेवल्स पूर्ण दिवस स्टेबल राहतात. शिवाय प्रोटीन डायजेस्ट करायला आपल्या बॉडीला थोडा जास्ती वेळ लागतो कम्पेअर टू कार्बोहायड्रेट्स. त्यामुळे आपलं पोट बराच वेळ भरल्यासारखं राहतं. कुठल्याही प्रकारचे क्रेविंग्स होत नाहीत. आपले हंगर हॉर्मोन्स कंट्रोलमध्ये राहतात. याशिवाय आपल्या बॉडीमध्ये एक थर्मोजेनेसिस म्हणजे हीट प्रोड्यूस होते प्रोटीन खाल्ल्यानंतर. तर त्याच्यामुळे तुमचं कॅलरी बर्निंग वाढतं आणि मेटाबॉलिझमही सुधारायला हेल्प होते. आता एक्सरसाइज केल्यानंतर जे तुमचं मसल ब्रेकडाऊन होतं तर ते रिपेअर आणि पुन्हा ग्रो करण्यामध्ये प्रोटीनचा खूप मोठा सहभाग असतो. याशिवाय आपले हेअर नंतर स्किन हे सगळं प्रोटीनने बनलेलं आहे. सो तुम्हाला जर हेअर फॉल होत असेल किंवा स्किन टेक्स्चर इम्प्रूव्ह करायचं असेल तर डाएटमध्ये एक उत्तम प्रकारचं प्रोटीन असणं खूप आवश्यक आहे. आता प्रोटीनची रिक्वायरमेंट आपला एज, जेंडर, ॲक्टिव्हिटी लेवल यानुसार चेंज होते. सो जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या एज, जेंडर आणि ॲक्टिव्हिटी लेवलप्रमाणे किती प्रोटीन एक्झॅक्टली खाल्लं पाहिजे तर मला तुमचे डिटेल्स DM करा. मी तुम्हाला अवश्य गाईड करेन.